So today we are going to discuss the next point, that is transition and inner transition elements. Can you tell me who are transition elements? Transition elements कोणाला म्हणतो आपण? डी ब्लॉक एलिमेंट्स. कसले एलिमेंट्स? डी ब्लॉक एलिमेंट्स. आता हे डी ब्लॉक एलिमेंट्स कुठे असतात? डी ब्लॉक एलिमेंट्स कुठे प्लेस केलेले असतात? डी ब्लॉक एलिमेंट्स आर प्लेस्ड in the middle from group 3 to group 12. From group 3 to group 12. बरं. Who are inner transition elements? Inner transition elements कोण आहेत? तर inner transition elements कसले elements आहेत तर F block elements. कसले elements आहेत? आणि F block elements हे फक्त एकाच ग्रुपला बिलॉंग करतात, ग्रुप 3 ला. आणि ते सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल प्लेस केलेले असतात. लॅन्थनाइट्स आणि दुसरे काय आहेत तर ऍक्टिनाइट्स. लॅन्थनाइट्स आणि दुसरे कोण आहेत तर ऍक्टिनाइट्स. लॅन्थनाइट्स 6th पिरियडला बिलॉंग करतात, ऍक्टिनाइट्स 7th पिरियडला बिलॉंग करतात. म्हणजे एफ ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत ते 6th पिरियड आणि कोणत्या पिरियडला बिलॉंग करतात तर 7th. 6th आणि कोणत्या पिरियडला बिलॉंग करतात? 7th. 6th आणि कोणत्या पिरियडला बिलॉंग करतात? 7th पिरियड. समझ में आ रहा है? ठीक आहे. नाउ विल ऍक्च्युअली सी द पिरियॉडिक टेबल. आपण ऍक्च्युअली पिरियॉडिक टेबल कसं असतं बघूया. बघितलंय पण अनेकदा व्हिज्युअलाइज करायला काय जातं की नाही आपल्याकडे आहे तर. येस. सो दिस इज युअर पिरियॉडिक टेबल. दिस इज युअर पिरियॉडिक टेबल. इन दिस पिरियॉडिक टेबल सी हे कोणते एलिमेंट्स आहेत तर एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत. ग्रुप 1 अँड ग्रुप 2 म्हणतो आपण ह्याला. आणि हे कोणते एलिमेंट्स आहेत तर पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. आणि या पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये ग्रुप 13, 14, 15, 16, 17 आणि काय असतंय तर 18. ठीक आहे. जो डी ब्लॉक एलिमेंट आहे हा ऍट द मिडल ऑफ द पिरियॉडिक टेबल असतो. डी ब्लॉक एलिमेंट कुठं असतं? इन द मिडल ऑफ द पिरियॉडिक टेबल. डी ब्लॉक एलिमेंट कुठं असतं? इन द मिडल ऑफ द पिरियॉडिक टेबल. आणि डी ब्लॉक मध्ये ग्रुप 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि काय असतं तर 12. बाळनो जे तुमचा डी ब्लॉक आहे हा फर्स्ट पिरियड आहे, हा सेकंड पिरियड आहे, हा थर्ड पिरियड आहे, हा फोर्थ पिरियड आहे, हा फिफ्थ आहे, हा सिक्स्थ आहे आणि हा 7th आहे. तुमच्या 4th पिरियड पासून तुमचा डी ब्लॉक स्टार्ट होतो. आणि 6th पिरियड पासून कोणता ब्लॉक स्टार्ट होतो तर एफ ब्लॉक. ऍक्च्युअली तर लॅन्थनम असतं त्याचा ऍटॉमिक नंबर 57 आहे. त्याच्या पुढचे सीरियम टू लुथेटियम 71 हे सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल प्लेस केलेले असतात. आणि त्यांच्या प्रॉपर्टी लॅन्थनम सारखे असतात म्हणून त्याला लॅन्थनाइट्स म्हटलं गेले. काय म्हटलं गेले? लॅन्थनाइट्स. सिमिलरली 7th पिरियडला रॅडियम 7th पिरियडला ऍक्टिनियम असतं. ऍक्टिनियम ह्याचा ऍटॉमिक नंबर 89 असते. काय असतं ऍटॉमिक नंबर? 89. अगेन 89 च्या पुढचे कोण? 90 to 103. 90 to 103 are placed separately at the bottom of the periodic table. समझ में आ रहा है? Yes or no? हाँ, actinium चे पुढचे 90 to 103 are separately placed at the bottom of the periodic table. असं का? असं का होतं? असं का होतं तर हे बघा, आपण जेव्हा ऑफ-बॉस प्रिन्सिपल बघितला सगळ्यात पहिलं कोण भरतंय? 1s. 1s नंतर कोण भरतंय? 2s, 2p. मग कोण भरतंय? 3s, 3s, 3p. 3d असतंय कारण 3d भरत नाही, कारण त्याची एनर्जी काय असते? 4s पेक्षा जास्त असते. कशापेक्षा जास्त असते? हा, मग 4s म्हणजे 4th पिरियड मधले एस ब्लॉक एलिमेंट भरले. 4s1, 4s2, 4s1 आणि मग कोण भरला तर
3D1 to 3D10 आणि मग कोण भरते तर 4P. आलं का लक्षात? हे बघा हा 3D1 3D2 3D3 3D4 3D5 3D6 3D7 3D8 3D9 3D10 मग परत 4P1 4P2 4P3 4P4 4P5 4P6. आलं लक्षात मी काय सांगते ते? हा परत 4S नंतर ना 4P नंतर ना कोण भरते तर 5S 5S नंतर ना 4D 4D नंतर ना 5P परत हा 5S1 5S2 मग परत हा 4D1 4D2 4D3 4D4 45 46 47 48 49 40 मग परत 5P1 5P2 5P3 5P4 5P5 5P6 मग आता 6S भरतं 6S नंतर ना भरतं 4F कोण भरतं 6S नंतर ना कोण भरतं 4F म्हणून 6th पिरियड ला 4 N-2 भरतं फिलिंग काय भरतं हे nth शेल आहे ना 6वी शेल आहे nth शेल आहे N-2 लॅन्थनम तुमचा इथंच असतो हा जो तुमचा लॅन्थनम आहे हा लॅन्थनम तुमचा इथंच असतो त्यामध्ये 5D1 भरतं एक्सेप्शनली 5D1 भरतं आणि मग 4F भरायला लागतंय मग 4F नंतर परत कोण भरणार आहे बघा हा 4F1 4F2 4F3 4F4 4F5 4F6 4F7 4F8 4F9 4F10 4F11 4F12 4F13 4F14 मग 14 नंतर परत हॅफनियम 5D1 5D2 5D3 5D4 5D5 5D6 5D7 5D8 5D9 म्हणजे 5D9 नाही सॉरी इथं 5D1 भरलेलं असतं ना मग इथं 5D2 येणार 5D2 5D3 5D4 5D5 5D6 5D7 5D8 5D9 5D10 आणि मग परत 6P1 6P2 6P3 6P4 6P5 6P6 परत काय येणार आहे तर 6S 5D आणि 6P मग परत काय येते तर 7S 7S नंतर काय भरतंय 5F नंतर कोण भरतंय 6D नंतर कोण भरतंय 7P बाळांनो परत तेच लॉजिक आहे तर 7S1 7S2 भरतंय एक्सेप्शनली ऍक्टिनियम आहे ना त्याचं 6D1 भरतंय एक्सेप्शनल केस आहे आणि त्यापुढे मग इथं भरत 4F1 सॉरी 5F1 5F2 5F3 5F4 5F5 5F6 5F7 5F8 5F9 5F10 5F11 5F12 5F13 5F14 हा इथं 6D1 भरलेला ना मग 6D2 6D3 6D4 6D5 6D6 6D7 6D8 6D9 6D10 परत 7P1 7P2 7P3 7P4 7P5 7P6 आता यांचं नाव आहेत ह्याचं नाव आहे ऑग्नासन ह्याचं नाव आहे टेनेसिन ह्याचं आहे लिव्हरमोरियम ह्याचं आहे मॉस्कोवियम हा फ्लोरोवियम ह्याचं माझ्या लक्षात येईना आता नाही तर सगळ्यांची नाव माहिती आहे सगळे माहिती आहेत पण रेडिओ ऍक्टिव्ह आहे पण हे बघ हे इथं आहे 92 हे नॅचरल आहेत काय हे बघा हे दोन थोरियम आणि युरॅनियम हे नॅचरल रेडिओ ऍक्टिव्ह आहे आणि इथं एड झालं नॅचरलचं 93 ते 118 पर्यंत सगळे मॅनमेड आणि काय आहेत तर ट्रान्स युरॅनिक सगळे मॅनमेड आणि हा आता मी जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवलं ते काय सगळ्या केस मध्ये तसंच फॉलो होत असं नाही कुठं हाफ फील्ड सबशेल किंवा कम्प्लिटली फील्ड सबशेल अचीव्ह करायचे असते मग जेव्हा कधी हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्ड सबशेल अचीव्ह करायचे असते त्यावेळी एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अचीव्ह करायची असते काय अचीव्ह करायचं असते मग त्यासाठी मग परत ते हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्ड सबशेलला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अचीव्ह करण्यासाठी एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन आणि ऑब्झर्व कॉन्फिगरेशन काय होणार आहे तर चेंज होणार आहे त्यांना अनॉमली म्हणतो आपण अनॉमली विचित्र वागणं असंही म्हणतो काय म्हणतो विचित्र ठीक आहे आता मला सांगा किती सिरीज 3D 4D 5D आणि काय आहे तर 6D म्हणजे जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत त्याच्या डी सिरीज जे आहेत 3D 4D 5D 6D किती सिरीज आहेत 4 सिरीज आहेत किती सिरीज आहेत 4 सिरीज आणि एका सिरीज मध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 10 सो किती एलिमेंट्स झाले तर 40 आता ह्याबद्दल पण विचार करा की डी ब्लॉक जे आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो ना त्या डी ब्लॉक मध्ये एका ह्याच्यामध्ये 10च काय आहेत
कारण डी सबशेलची कपॅसिटी 10 आहे, D1 to D10. डी सबशेलची कपॅसिटी किती आहे? 10. म्हणून डी ब्लॉक मध्ये एलिमेंट्स किती आहेत तर म्हणजे दर ह्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आ रहा है दिमाग में? येस और नो? ठीक आहे. तसंच एफ ब्लॉक जे आहे ते एफ सबशेलची कपॅसिटी किती एलिमेंट्सची असते? 14 एलिमेंट्सची. एफ सबशेलची कपॅसिटी किती एलिमेंट्सची असते? 14 एलिमेंट्सची. म्हणून 14 एलिमेंट्स असतात दर सिरीजला. हा, आता इथं बघा ट्रान्झिशन एलिमेंट्स का म्हणतो. इथं nth शेल आहे ns ns 1 2 आणि इथं n-1 काय भरते तर d. nth शेल असेल तर n-1 d भरायला लागते. nth शेल असेल तर n-1 d. म्हणजे आता 4s1 आणि 4s2 झालं ना, इथं काय भरते मग 3d1. समज में आ रहा है? हा, म्हणून त्याला ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. nth शेल असेल तर n-1 तर भरते, म्हणून त्याला काय म्हणतात तर ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि ट्रान्झिशनच्या आतले, ट्रान्झिशनच्या म्हणजे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशनच्या आतले म्हणजे इथं बघा डी ब्लॉक एलिमेंट्स जेव्हा आपण म्हणतो डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये nth शेल असेल तर भरायला कोणती लागते तर n-1 तर डी भरायला लागते. म्हणजे 4s ला 4s नंतर कोण भरायला लागते तर 3d1 2 काय भरते तर 10. 5s भरल्यानंतर कोण भरते 4d1 2 10. 6s भरल्यानंतर कोण भरते ऍक्च्युअली 4f भरते. कोण भरते 4f. 4f नंतर कोण भरते 5d1 2 10. आणि 7s भरल्यानंतर कोण भरते 6d1 2. पण इथं 6s च्या नंतर पहिला 4f भरलेला असते आणि मग 5d भरायला लागते. 7s च्या नंतर 6d भरत नाही, 5f भरते. समझ में आ रहा है? येस और नो? नाउ हु आर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन एलिमेंट्सची मेन डेफिनेशन ऍक्च्युअली काय आहे? ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे असे एलिमेंट्स ज्यांच्या डी सबशेल इनकम्प्लिटली फिल्ड आहे. ज्यांचं डी सबशेल. ट्रान्झिशन एलिमेंट्स आर दोज whose n-1 the n-1 the d subshell is what? Is incompletely filled. कसा फिल्ड आहे? इनकम्प्लिटली फिल्ड. जैसा n-1 तर डी सबशेल काय आहे तर इनकम्प्लिटली फिल्ड. सी खूप सारी सिरीज आहे. आपण सिरीज मोस्टली पहिलीच सिरीज 3D सिरीज वरती जास्त फोकस करतो. कशावरती जास्त फोकस करतो? 3D सिरीज. तर नॉर्मली आपण काय म्हटलं n-1 तर डी सबशेल शुड बी इनकम्प्लिटली फिल्ड. इनकम्प्लिटली फिल्ड म्हणजे त्याचं कॉन्फिगरेशन D1 to काय आला पाहिजे D10. काय आला पाहिजे D1 to D10. पण इथं बघा काय, हा जो झिंक आहे ना, झिंक कोण आहे? झिंक. ह्या झिंकचं कॉन्फिगरेशन काय असते बघा. ह्या झिंकचं कॉन्फिगरेशन असतंय 3d10 4s2. हा कॅडमियम आहे, ह्या कॅडमियमचं कॉन्फिगरेशन असतंय 4d10 5s2. हा मर्क्युरीचं कॉन्फिगरेशन असतंय 5d10 6s2. हा कॉपर्निकमचं कॉन्फिगरेशन असतंय 6d10 7s. मग ह्या सगळ्या केसमध्ये डी सबशेल कम्प्लिटली फिल्ड आहे ना? येस. हे कोणतं ग्रुप आहे? ग्रुप 12 आहे. हा कोणता ग्रुप आहे तर हा ग्रुप 12 आहे बाळांनो. हा ग्रुप 12 आहे. हा जो ग्रुप 12 आहे ह्या ग्रुप 12 मध्ये झिंक, कॅडमियम, मर्क्युरी, कॉपर्निकम आहेत. कॉपर्निकम सोडून द्या, 7th पिरियड्स आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे, हायली रेडिओ ऍक्टिव्ह आहे, लाईफ पिरियड पण कमी आहे. तर झिंक, कॅडमियम, मर्क्युरी मध्ये 3D 4D आणि 5D कशी फिल्ड आहे?
कम्प्लिटली फिल्ड आहे. आपण म्हणतो की ट्रान्झिशन एलिमेंट्स कोण आहेत? ज्यांची डी सबशेल काय असायला पाहिजे? इनकम्प्लिटली फिल्ड. पण यांची डी सबशेल कशी आहे? कम्प्लिटली फिल्ड. म्हणून हे जरी डी ब्लॉक मध्ये असतील तर हे ट्रान्झिशन एलिमेंट सारखे प्रॉपर्टी दाखवत नाहीत. मग ट्रान्झिशन एलिमेंट सारखे प्रॉपर्टी दाखवत नाहीत म्हणजे काय? तर व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, कलर कंपाऊंड, कोऑर्डिनेटेड कलर्ड कंपाऊंड्स वगैरे फॉर्म करत नाहीत. समजतंय का? येस ऑर नो? So which of the following are not a transition elements? Zinc, cadmium and mercury. Why? Because that D subshell is completely filled and they do not show other properties of transition elements like variable oxidation state, color properties and all. समझ में आया? Yes or no? Okay. समजलं इथपर्यंत? आता पुढचं कॉन्फिगरेशन बघूया. मी तुम्हाला काय म्हटलं, आपण फोकस कशावरती करणार आहे? पहिल्या सिरीज वरती. कशावरती करणार आहे? पहिली सिरीज. मग पहिली सिरीज कोण आहे? 3D सिरीज आहे ना. पहिली सिरीज कोण आहे? 3D सिरीज आहे. सो पहिली सिरीज जी 3D काय आहे तर सिरीज. त्यामध्ये सगळ्यात पहिला कोण आहे? स्कँडियम. मग कोण आहे? टिटॅनियम. मग कोण आहे? व्हॅनेडियम. मग कोण आहे? क्रोमियम. मग कोण आहे? मॅंगनीज. मग कोण आहे? आयर्न. मग कोण आहे? कोबाल्ट. मग कोण आहे? निकेल. मग कोण आहे? कॉपर. आणि लास्टला कोण आहे तर झिंक. 3D सिरीजचे एलिमेंट्स. त्यांचा ऍटॉमिक नंबर हे बघा, मस्त मज्जा आहे ऍटॉमिक नंबर मध्ये. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. बाळांनो, हे जे 1, 21 चं 1, 22 चं 2, 23 चं 3, 24 चं 4, 25 चं 5. हे 1, 2, 3, 4, 5 एवढे डी सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. एवढे. हा, आता ऍक्च्युअली स्कँडियम ऍटॉमिक नंबर 21 आहे. म्हणजे नॉर्मली कॉन्फिगरेशन कुठून स्टार्ट होतो? 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. हे झालं नॉर्मल कॉन्फिगरेशन 18 पर्यंत. 19, 20, 19, 20 म्हणजे 4s2 च्या पुढे. मग हे कोणाचं कॉन्फिगरेशन आहे? ऍटॉमिक नंबर 18. अरे, मग तेवढा कॉन्फिगरेशन लिहिण्याऐवजी मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार आहे? मग इथं काय लिहिणार आहे? आर्गॉन 4s2 3d1. बाळांनो, ह्याला लिहिण्याची अपेक्षा त्यांनी अशी ठेवलेली असते की तुम्ही असं लिहा, आर्गॉन 4s2 आणि आत काय भरलं? 3d1. ही सवय टाक. असं भरताना 4s2 भरतं बाहेरचं आणि मग आतलं भरतं. हा, असं लिहिलं तरी चालतंय, असं लिहिलं तरी पण चालतंय. पण तुम्ही असं लिहिला तर थोडंसं इनकरेक्ट वाटतं, कारण 4s पहिला भरलेला असतं आणि मग आतलं भरलेलं असतंय. आणि इलेक्ट्रॉन हे बघा, मी अनेकदा सांगते, हे असं का लिहायचं मी तर सांग. इलेक्ट्रॉन निघताना सगळ्यात पहिला कोणते निघणार आहेत? बाहेरच्या शेल मधले. कोणत्या शेल मधले? म्हणून असं लिहायचं. आता समजलं ना आपल्याला? हा, 4s बाहेर आणि 3d आत. परत काय असणार आहे मग? आर्गॉन 4s2 3d काय असणार आहे तर 2. कोणाचं? कोणाचं? टिटॅनियम. व्हॅनेडियम. आर्गॉन 4s2 3d3. इथं समथिंग इंटरेस्टिंग, समथिंग इंटरेस्टिंग, समथिंग इंटरेस्टिंग, समथिंग इंटरेस्टिंग, समथिंग इंटरेस्टिंग. ह्याचं कॉन्फिगरेशन असायला पाहिजे आर्गॉन 3d4 आणि 4s काय असायला पाहिजे? 2. पण मी तुम्हाला काय म्हटलं, हाफ फिल्ड सबशेल्स आणि कम्प्लिटली फिल्ड सबशेल्स आर हॅव्हिंग एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. मला हाफ फिल्ड होण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची कमतरता आहे आणि ह्या दोन्ही सबशेल्स जे आहेत त्यांची एनर्जी नियरली काय असते तर सेम असते. त्यामुळे हा 4s मधला एक इलेक्ट्रॉन काढून घेतो बाहेरचा, आत ओढतो आणि याचं कॉन्फिगरेशन काय होतंय? याचं कॉन्फिगरेशन होतंय आर्गॉन 3d5 आणि 4s1. काय होतंय कॉन्फिगरेशन? आर्गॉन 3d5 4s.
anomalous behavior. What anomalous behavior? Expected configuration is 3D4 4s2, but observed configuration is 3D5 4s1. Why? Because it wants to achieve half-filled subshell. Because it wants to achieve, because half-filled subshells are having extra stability. Because half-filled subshells are having एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. समझ में आ रहा है? येस और नो? ठीक आहे. असंच असणार आहे खूप जागेला. पॅलेडियमचं तर खूपच मज्जा आहे. पॅलेडियम एक्सेप्शनल केसच आहे की पॅलेडियमच्या 4s मध्ये इलेक्ट्रॉनच नसतात, शून्य इलेक्ट्रॉन्स असतात. आणि 4s मध्ये 5s मध्ये 0 असते आणि 4d 10 असते. बघायचंय पुढे आपण बघूया. आता मॅंगनीज बघा. मॅंगनीजचं काय नाही. मॅंगनीजचं आर्गॉन कन्फ्युज नाही व्हायचं. इथं 3d4 पाहिजे होतं. म्हणजे इथं मॅंगनीज काय असणार आहे? 3d5 4s2. जास्त डोकं नाही लावायचं. इथं काय आहे? 25 चं 5 आहे ना, 3d5. 25 चं 5 आहे तर 3d5. लॉजिक जरा स्कीम आहे छोटीशी. ठीक आहे. मग आयनचं काय असतंय? आर्गॉन 3d6 आणि काय असतं तर 4s2. कोबाल्टचं काय असतंय? आर्गॉन 3d7 आणि काय आहे तर 4s2. निकेल इथं काय आहे तर आर्गॉन 3d8 आणि काय आहे तर 4s2. कॉपरचं काय आहे? आर्गॉन 3d9. हा, हे अजून परत तेच लफडा आला. लफडा म्हणजे काय बघा. कॉपर जेव्हा तुम्ही बघताय, जेव्हा तुम्ही परत कॉपर बघताय, त्याचं कॉन्फिगरेशन पाहिजे आर्गॉन 3d9 4s2. पण 3d10 कम्प्लिटली फिल्ड आहे. कम्प्लिटली फिल्ड सबशेलला काय असते? एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते. मग परत हे काय करणार आहे? येस, आर्गॉन 3d10 4s1. आर्गॉन 3d10 4s1. आणि हे जास्त झिंकचं काय विषय हार्ड आहे. काय असते तर आर्गॉन 3d10 आणि काय असणार आहे तर 4s2. हे पॉइंट समजते मी काय सांगितलं? येस ऑर नो? येस ऑर नो? हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत. काय हे सगळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ह्यामध्ये इम्पॉर्टंट कोण आहे? हा, एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व चेंज. मी तुम्हाला पहिलाच म्हटलं की नो डाऊट मी तुम्हाला 41 42 दाखवते किंवा 5d1 5d2, त्यामध्ये एक्सेप्शनल केसेस असणार आहेत. एक्सेप्शनल केसेस असणार आहेत. जर पूर्ण तुम्ही डी ब्लॉक बघितला तर कॉन्फिगरेशन काय असतंय? n-1 d1 to 10 असतेच. पण ns कधी 0 असू शकते आणि कधी 2 पण असू शकते, 0 to 2. आता ns0 फक्त पॅलेडियमच्या केसमध्ये असते. ns0 कोणाच्या केसमध्ये असते? पॅलेडियम. बाकी सगळ्यांच्या केसमध्ये मोस्टली 2 असते. आणि जेव्हा हाफ फील्ड किंवा कम्प्लिटली फील्ड सबशेल अचीव्ह करायचे असते तेव्हा 1 असते. काय असते? 1. म्हणजे मला लॉजिकली एक गोष्ट सांगा की ns म्हणजे बाहेरची शेल आहे. त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असणार आहेत? सगळ्या ट्रान्झिशन एलिमेंट्स कन्सिडर केले तर 2. मग मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे ते 2 इलेक्ट्रॉन्स इझिली काय होऊ शकतात? लूज. मग ट्रान्झिशन एलिमेंट सगळे काय आहेत? आपण पहिला ट्रान्झिशन एलिमेंट वरती फोकस करायचंय. पहिला डी ब्लॉक कम्प्लीट करायचंय आणि मग एफ ब्लॉक कम्प्लीट करायचंय. पहिला डी ब्लॉक आणि मग एफ ब्लॉक. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? ठीक है. हा कॉन्फिगरेशन लिहून घ्या पटकन. बताती हूँ. नो डाउट उनका डी ब्लॉक का कॉन्फिगरेशन उन्होंने NS1 to 2 दिया है, लेकिन हम पूरे डी ब्लॉक को अगर कंसिडर करेंगे तो पैलेडियम का जो रहता है वो 5s0 रहता है. क्या रहता है? वो एक है जिसका 5s क्या है? 0. इसलिए मैंने 0 to 2 लिया. हाँ, नहीं तो अगर ऐसे इतना डाउटफुल है तो डायरेक्टली आप ये काम करो कि आपकी जो बुक टेक्स्ट बुक में दिया है ND1 to 10 और NS1 to क्या लिखो? 2. लेकिन 5s0 पॉसिबल है. पॅलेडियम, ओनली पॅलेडियम हा असा एलिमेंट आहे की ज्याच्या एस सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन 0 आहे. त्यामुळे आपण कन्सिडर जुन्या टेक्स्टबुक मध्ये हेच होतं 0 to 2. नवीन टेक्स्टबुक मध्ये त्यांनी चेंज केलेलं आहे. झालं का? इथं बघा,
The transition elements belongs to the D block of periodic table. As per IUPAC convention, transition metal atom has an incomplete d subshell or it gives cations with incomplete d subshell. They exhibit properties between those of S and P block elements. The transition elements of the modern periodic table appears as from the group 3 to 12 in the middle of the periodic table. 3 to 12 as 4 long periods. The n-1 d orbital is comprised of successively filled in each element, where n is the ultimate or valence shell. The 3D series is comprised of elements from scandium Z21 to zinc Z30. 4D series मध्ये कोण असते? Yttrium atomic number 39 to cadmium atomic number 48. 5D series मध्ये lanthanum 57, त्याच्या पुढचे 58 to 71 D block मध्ये नसतात. हा Z to mercury Z is equals to 80 without those from cerium to lutetium, and 6D series actinium to curium without those from thorium to lawrencium. So the general electronic configuration इथं ठीक आहे, n-1 d 1 to 10 ns1 2 दिलाय, पण हा जो पॅलेडियम आहे ना, पॅलेडियम हा पॅलेडियम ह्याचं एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन असत आहे की तो 5d 8 असायला पाहिजे. 5d नाही, सॉरी 4d8. 4d8. हा ऍक्च्युली 4d8 आणि 5s2 असायला पाहिजे, पण असतंय 4d10 आणि 5s0. हा एकमेव पूर्ण 40d ब्लॉक एलिमेंट्स मधला असा आहे. डी ब्लॉक एलिमेंट्स म्हटलं, ट्रान्झिशन एलिमेंट नाही म्हटलं, कारण मी तुम्हाला पहिलाच आताच सांगितलं की हे ट्रान्झिशन एलिमेंट्स नाहीये, कारण ह्यांची डी सबशेल काय आहे तर कम्प्लिटली फिल्ड. काय आहे? कम्प्लिटली फिल्ड. ठीक आहे, ओके फाइन. The transition elements are placed in the period 4 to 7 and group 3 to 12. Those constitute of 3D, 4D, 5D, 6D. 10 elements each म्हणजे टोटल किती झाले तर 40. 10 elements each म्हणजे टोटल किती झाले तर 40. So they are placed at the center with S block on one side and P block on other side. The electropositivity, reactivity and other properties shows a gradual change from S block to P block, though those of D block elements. Electronic configuration, 3D series begins with scandium Z is equals to 21, which ends with zinc Z is equals to 30. Argon configuration 1s2 2s2 2p6 3s2 2p6. इथं argon स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो आपण. समजलंय ना हे वाला? हे काय मी वाचत नाही, मी तुम्हाला सांगितलंय काय होणार आहे ते. सो हे बघा इथं एलिमेंट्स बघा, एलिमेंट्सची नावं आहे का? स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. यट्रियम, झिर्कॉनियम, निओबियम, मॉलिब्डेनम, टिक्टिनम, रुथेटियम, रोडियम, पॅलेडियम, सिल्वर, कॅडमियम. सिल्वर अजिंटेट म्हणतो आपण त्याला. लॅन्थनम, हॅफनियम, टँटलम, टंगस्टन, रेनॉन, ऑस्मियम, इरिडियम, प्लॅटिनम, गोल्ड, मर्क्युरी. ऍक्टिनियम, रुथरफोर्डियम. हे बघा ही नावं बघा हा, 104 आहेत ना, मॅनमेड आहेत ना सगळे. रुथरफोर्डियम, डबनियम, सीबॉर्गियम, बोरियम, हॅझमियम, मेटेरियम, ड्रामस्टेडियम, रॉन्जेंटियम, कॉपर्निकम. हे सगळी नावं आहेत ते एकतर सायंटिस्टची नावं किंवा प्लॅनेट्सची नावं किंवा कंट्रीची नावं अशी मिळतील तुम्हाला 92च्या नंतरनं ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, फाईन. हा आपला एलिमेंट इथं मी दाखवलेले सगळे आहेत. बरं, एक लक्षात घ्या की डी ब्लॉक असू दे किंवा एफ ब्लॉक असू दे, एफ ब्लॉक मध्ये काय असणार आहे कॉन्फिगरेशन सांगा मला? n-2 f1 to काय असते तर 14, n-1 d 0 to काय असते तर 1 आणि ns काय असते तर, मग मला सांगा ns मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? बाहेरची शेल 2. बाहेरच्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे ते इझिली काय करू शकतात? लूज.
त्यामुळे तुमचा डी ब्लॉक एलिमेंट असू दे किंवा तुमचा एफ ब्लॉक एलिमेंट असू दे, हे सगळे कसे आहेत सांगा? मेटल्स. काय आहेत? म्हणजे एस ब्लॉक पण मेटल्स आहेत, डी ब्लॉक पण मेटल्स आहेत, एफ ब्लॉक पण मेटल्स आहेत. फक्त एकमेव ब्लॉक पी ब्लॉक, ज्यामध्ये मेटल्स पण आहेत, नॉन मेटल्स पण आहेत आणि मेटलॉइड्स पण आहेत. इथं बघा, हे इंटरेस्टिंग, हे आम्ही तुला सांगितलं तेच आहे. Since zinc has completely filled n-1 orbital in its ground state, तो फक्त एकच कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो +2, and it is not regarded as transition element. Who? Zinc. काय? 3d10 आहे. On the same ground, cadmium and mercury has 4d and 5d series and are not considered as a transition element. Copper, its elementary state is 3d10, 4s1, and contains filled 3d orbital but in +2 oxidation state. पण तो पार्टली फिल्ड 3d9 पण आहे, तर त्या केसमध्ये तो +1 पण ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. कॉपर +1 पण ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, +2 पण दाखवतो. त्यामुळे तो ट्रान्झिशन एलिमेंट आहे. पण फक्त तुमचा ग्रुप 12 कोणता ग्रुप 12 हा काय नाहीये, हा कोणाचा नाहीये? ट्रान्झिशन एलिमेंट्स नाही. ठीक आहे. आता जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d सिरीज मध्ये आर्गॉन 3d1 to 10 4s2. नेक्स्ट 4d सिरीज मध्ये नेक्स्ट येणार आहे क्रिप्टॉन 4d1 to 10 आहे का? 5s0 to 2. 5s0 कोणाला असतो? फक्त पॅलेडियम, फक्त पॅलेडियम. मग 5d सिरीज झेनॉन 5d1 to 10 6s2. 6d सिरीज रेडॉन 6d1 to 10 7s2. आलं लक्षात? पण त्यासाठी आपण कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये 0 घ्यायला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर अँड क्रोमियम एक्सेप्शनल बिहेवियर दाखवतात. हाफ फिल्ड आणि कम्प्लिटली फिल्ड सबशेल अचीव्ह करण्यासाठी 4s मधला एक इलेक्ट्रॉन आत घेतात. आता हेच असं करत नाहीत खालचे पण एलिमेंट्स. आता पॅलेडियमनं पण तसंच केलं, त्याला कम्प्लिटली फिल्ड सबशेल पाहिजे होती म्हणून त्यानं 5s मध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स काढून घेतले. ओके. पण विचारतात तुम्हाला क्रोमियम आणि कॉपरच्याच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. विचारताना कोणाच्या बद्दल विचारतात? क्रोमियम आणि कॉपर. So table 8.2 indicates that the expected electronic configuration of chromium differs from the observed configuration. This can be explained on the basis of concept of additional stability associated with completely filled and half-filled subshells. Any subshells having half-filled or completely filled electronic configuration has extra stability. काय असतं त्याला? Extra stability. So the general electronic configuration of 3d series काय आहे? 3d1 to 10 आणि काय तर 4s2. With exception कोण? Chromium and copper. The 3d and 4s orbitals are of close energy. तुमची 3d आणि 4s ची एनर्जी काय असते? नियरली सेम, क्लोज एनर्जी असते. In order to gain extra stability, the last electron instead of occupying 4s orbital occupies the 3d orbital. So chromium चं configuration होते 3d5 4s1 and copper चं configuration होते 3d10 4s1. असायला पाहिजे होतं configuration 3d4 4s2. असायला होतं configuration 3d9 4s2. आलं का लक्षात? Yes or no? Okay. So configuration स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक हे दिलायच. आता इथं बघा इट्रियम, इथं बघा हा इट्रियम 4d1 5s2, झिर्कॉनियम 4d2 5s2, मॉलिब्डेनम निओबियम 4d4 5s1, 4d4 5s1. परत सांगते, हा परत काय असतो? हा 4d5 5s1. इथं बघा हा पिरियड नंबर ग्रुप नंबर सांगते. हा ग्रुप नंबर कोणता आहे? 3. हा 4, हा 5, हा 6 आणि हा 7. एक्सेप्शनल केस आहे 4d6 5s1. एक्सेप्शनल असेच असतात त्यांचं कॉन्फिगरेशन. परत हा 4d7 5s1.
परत हा 4d8 5s1 पॅलेडियम फेवरेट सीईटीचा क्वेश्चन आहे. 4d10 5s काय असते 0. इथं परत काय असते 4d10 5s काय असते 1. ह्यांच्यामध्ये काय असते मोस्टली तुमचा 5s2 पहिल्या दोन मध्येच आहे. बाकी सगळ्यामध्ये काय असतं 5s1 आणि पॅलेडियम मध्ये 0च असतं. समज में आ रहा है? हे कॉन्फिगरेशन तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे. आता इथं बघा लॅन्थनम आहे 5d1 6s2 इथं 5d2 6s2 इथं 5d3 6s2 इथं 5d4 6s2 इथं बघा असायला पाहिजे होतं हाफ फील्ड पण नाही आहे गरज नाही कारण हे कोणाला आहे लॅन्थनम ह्याच्या आधी 4f भरते 4f त्या 4f चा इफेक्ट असतो. मग इथं कॉन्फिगरेशन काय आहे 5d5 6s2 म्हणजे इथं ओढाओढीचा संबंध नाही. एनर्जी सेम आहे हाफ फील्ड करतो काय करत नाही तसं तो कोण टंगस्टन डब्ल्यू म्हणजे टंगस्टन वुल्फ्रॅंगम. हा ठीक आहे. परत इथं 5d9 6s1 आहे. इथं परत काय येणार आहे तर 5d काय येणार आहे तर 10 सॉरी इथं 5d9च येणार आहे. 5d10 6s1 येणार. इथं 5d10 काय येणार आहे तर 6s1 इथं 5d9 6s1 आहे. इथं 5d10 6s1 आहे आणि इथं 5d10 6s2 आहे. ठीक आहे असेच आहे असेच पाठ करावे लागते. नेक्स्ट इथं परत काय आहे 6d1 7s2 इथं 6d2 7s2 इथं 6d3 आणि काय आहे तर 7s2 6d4 7s2 6d5 7s2 6d6 7s2 इथं काय येणार आहे तर 6d9 7s2 आणि परत 6d10 7s2. तुम्ही म्हणणार असं का हे सगळे कोण आहेत सगळे हे 104च्या पुढे ट्रान्सयुरॅनिक मॅनमेड त्यामुळे तिथं काय आपण जे म्हणतोय तो कॉन्सेप्ट फॉलो होत नाही. आता ऑक्सिडेशन स्टेट ट्रान्झिशन एलिमेंट्सला काय असते रे ट्रान्झिशन एलिमेंटला काय असते व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. ट्रान्झिशन एलिमेंटला काय असते व्हेरिएबल काय असते तर ऑक्सिडेशन काय असते तर कसली स्टेट असते व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. जरा इथं बघा स्कँडियम टिटॅनियम वॅनेडियम क्रोमियम मॅग्नीज आयर्न कोबाल्ट निकेल कॉपर झिंक. ठीक स्कँडियम atomic number 21 22 23 24 25 26 27 28 29 30 3d1 4s2 3d2 4s2 3d3 4s2 3d5 4s1 3d6 4s2 3d7 4s2 3d8 4s2 सॉरी ही तर 3d5 येणार हा 3d6 येणार हा 3d7 येणार हा परत 3d8 4s2 हा 3d10 4s1 आणि हा 3d10 4s2. हे कॉन्फिगरेशन इथं बघा 3d आणि 4s तर 3d इथं बघा 1 2 3 4 5 आणि 4s. हा इथं 4s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2 आणि 3d मध्ये किती आहे 1. स्कँडियमच्या केसमध्ये कशाच्या केसमध्ये स्कँडियम पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह होताना कुठून रिमूव्ह होणार आहे 4s. मग 4s चे किती इलेक्ट्रॉन गेले 2 म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे +2. परत हे 2 आणि हा 1 गेला 3 म्हणजे +2 आणि इथं काय येणार आहे तर +3. कोणाचं स्कँडियम. टिटॅनियमचं बघा टिटॅनियमचं कॉन्फिगरेशन काय असतंय 4s2 निकेलला नाही 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 चुकलंय पॉसिबलच नाही. निकेल 3d8 4s2 कॉपरचं 3d10 येणार आहे 4s1 हा
ओके. सो आता बघा टिटॅनियम इथं 2 आहेत ना आणि इथं 4 आहेत. हे बघा सगळ्यात पहिला हा गेला +2, मग हा 2 आणि हा 1 गेला +3, परत हे 2 आणि हे 2 गेले +4. परत व्हॅनेडियमला इथं 1 इलेक्ट्रॉन आला. मग त्या केसमध्ये इथले 2 गेले पहिला +2, इथला 1 गेला +3, अजून 1 गेला +4, अजून 1 गेला +5. इथं 3d5 आहे, जाताना पहिला 4s2 कन्सिडर करायचं +2, मग काय कन्सिडर करायचा +3, मग +4, मग +5 आणि मग +6. असं 3d4च कन्सिडर करायचं. इथं बघा 4s2 +2 +3 +4 +5 +6 निघताना +2 +3 +4 +5 +6. हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट मॅंगनीज 7 पर्यंत जाते. +2 +3 +4 +5 +6 +7 विषय मिटला. यापुढे जात नाही. हा एक्सेप्शनल केस आहे ऑस्मियम आणि रेनियम म्हणून आहेत. ऑस्मियम आणि कोण आहेत रेनियम. OSO4 किंवा ReO4 जेव्हा फॉर्म होतंय तेव्हा हे एक्सेप्शनली कोणतं ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात तर +8. पण मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट काय असतं तर +7. कारण ह्या पुढे पेअरिंग होणार आहे. 3d6 असं आहे ना 3d6, 3d1 3d2 3d3 3d4 3d5 3d6 पेड होणार आहे. काय होणार आहे पेड. पेड जर असेल तर पेडचं कधीही रिमूव्हल होत मग तो ऑक्सिडेशन स्टेट दरवेळी एक एक न कमी होणार. म्हणजे तर काय होणार आहे +2 +3 +4 +5 +6. परत 3d7 सॉरी उल्टा दिखाना चाहिए था. 3d7 +2 +3 +4 +5. परत आणि एक पेड झाला +2 +3 +4. परत इथं बघा हा पेड जेव्हा होतो ना बाळांनो तर हे इथं येऊ शकतं ना एक तर ही पॉसिबिलिटी आहे म्हणजे +2. अजून एक पॉसिबिलिटी आहे 3d10 आणि 4s1 ही अप्लाय होत नाही. आता जी दाखवते ती अप्लाय होत नाही. एक तर अशी अप्लाय होते की 3d9 4s2 मग 4s2 मधले 2 इलेक्ट्रॉन गेले किंवा 3d10 4s1 +2 +1 व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट विषय संपला. झिंक एकच ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो +2. म्हणून झिंक काय नाही आहे ट्रान्झिशन एलिमेंट नाही. मेटल्स आहेत सगळे पण ट्रान्झिशन एलिमेंट्स काय दाखवतात व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. आणि त्यातल्या त्यात हा जे मॅंगनीज आहेत ना ह्याची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +7. हा क्रोमियम जो आहे ना ह्याची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +6. आणि ह्यांचे हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेटचे कंपाऊंड 2 आहेत. KMnO4 एक आहे आणि K2Cr2O7 आहे. ह्यामध्ये क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे. ह्यामध्ये क्रोमियमची मॅग्नीजची ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे. म्हणजे यांचा ऑक्सिडेशन नंबर +6 टू कमीच होणार आहे डिक्रीजच होणार आहे. म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर काय होतंय कमी. ऑक्सिडेशन नंबर कमी होते म्हणजे रिडक्शन होते. रिडक्शन होते म्हणजे हे सगळे हे दोन्हीही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. कसले एजंट्स आहेत येस अँड दे कॅन प्रोड्यूस नॅसेंट ऑक्सिजन ऑल्सो. काय प्रोड्यूस करू शकतात सो दे आर कन्सिडर. हे कंपाऊंड्स आपण डिस्कस करणार आहे. परत त्याचे कंपाऊंड्स डिस्कस करताना कसे डिस्कस करणार प्रिपरेशन फिजिकल प्रॉपर्टीज केमिकल प्रॉपर्टीज युजेस. ऑर्गॅनिक असू दे इनऑर्गॅनिक असू दे जेव्हा एखादा कंपाऊंड आला इंट्रोडक्शन प्रिपरेशन फिजिकल प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टी युजेस. समजतंय मी काय सांगते इथे. हे समजलं ऑक्सिडेशन स्टेट व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. आता ह्या पुढचे सगळे पॉइंट्स थोडे थेरॉटिकल आहेत. आयनायझेशन एन्थाल्पी काय आहे इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी काय आहे वगैरे. इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी काय नाही म्हणजे नसते जास्त. इथं बघा ऑक्सिडेशन स्टेट. One of the notable feature of transition element is its great variety of oxidation state they show in their compounds. Table 8.3 lists the common oxidation state of the first row transition elements. Loss of 4s and 3d electron progressively leads to formation of ions. The transition element display a variety of oxidation state. Loss of one 4s electron leads to m plus ion, 2
+2 जेव्हा डी मधले रिमूव्ह व्हायला लागतात तेव्हा +3 +4 +5 +6 +7 +7 +7 च्या पुढे जात +7 च्या पुढे जात नाही मॅंगनीज +7 ठीक आहे फाइन ओके. So from table it is clear that the number of unpaired electrons in 3D orbital increases, number of oxidation shown by them also increases. Scandium has only one unpaired electron, so it shows 2 oxidation state, while manganese has 5 unpaired electron, so it shows 6 oxidation state. जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत +1 करायचं, जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत +1 तेवढे त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे. ओके, सो द एलिमेंट्स विच गिव्स द ग्रेटेस्ट नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट इज मिडल, इट इज मॅंगनीज. मॅंगनीज शोज +2 to +7. मी अजून तुम्हाला सीईटी साठी मी सांगितलं ऑस्मियम आणि रेनियम. कोण? ऑस्मियम आणि रेनियम हे एक्सेप्शनली प्लसेड ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात OSO4 मध्ये आणि ReO4 मध्ये. OSO4 मध्ये आणि ReO4 मध्ये. समझ में आ रहा है? ठीक है. आता फिजिकल प्रॉपर्टीज मी काय म्हटलं तुम्हाला, ट्रान्झिशन एलिमेंट्स कोण आहेत? मेटल्स. ट्रान्झिशन एलिमेंट्स कोण आहेत? कारण बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. जे मेटल्सला चमक असते ना, चमक त्या बाहेरच्या इलेक्ट्रॉन्समुळे असतं, फ्री इलेक्ट्रॉन्समुळे. सॉलिड स्टेट मध्ये विचारतात पण व्हॉट इज द रिझन फॉर द लस्टर फॉर द मेटॅलिक एलिमेंट्स? फ्री इलेक्ट्रॉन्स. कोण? फ्री इलेक्ट्रॉन्स. मग इथं काय काय असणार आहेत? ऑल द ट्रान्झिशन एलिमेंट्स आर मेटल and show properties that are characteristics of metal. काय? They are hard, they are lustrous, they are malleable, they are ductile, they are good conductor of heat and electricity, they can form alloys with other metals, they are good conductor of heat and electricity except zinc, cadmium, mercury and manganese. All the other transition elements have one or more typically metallic structure. Metallic structure आपण डिस्कस केले सॉलिड स्टेट मध्ये, बीसीसी, एफसीसी, सिंपल क्युबिक, टेट्राकॉनल. हे आपण चार बघितलेले कोणते? सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, एंड सेंटर्ड. हे क्युबिक स्ट्रक्चर्स बघितलेले. ते सोडून पण असतात टेट्रागोनल, जे आपल्याला नव्हते, रोम्बिक वगैरे. हा, तर त्यांनी सांगितले की हे 4 सोडले तर बाकी सगळे एकापेक्षा जास्त मेटॅलिक स्ट्रक्चर दाखवू शकतात ऍट एम्बिएंट कंडिशन. हा, अजून दिस ट्रान्झिशन मेटल्स कोण एक्सेप्शन? परत झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी. का? त्याला आपण ट्रान्झिशन एलिमेंट कन्सिडर करत नाही. आर व्हेरी हार्ड अँड हॅव लो व्होल्टिलिटी. हे बघा, मेटॅलिक सॉलिड्स आहेत म्हणजे याचं मेल्टिंग पॉइंट काय असणार आहे? आणि मेल्टिंग पॉइंट हाय असेल तर इझिली वेपराइज व्हायचा विषयच येत म्हणजे काय असणार आहेत? लेस वोलाटाईल. काय असतात? सो दे पॉजेस हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. त्यांचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय असते तर हाय असते. इथं बघा, ही ऍक्च्युली प्रॉपर्टी नंतर द्यायला पाहिजे पण चुकून इथं आलाय हा डायग्राम. ह्याचं एक्सेप्शन आताच एक्सप्लेन करते. लेफ्ट टू राईट ऍटॉमिक मास वाढायला, लेफ्ट टू राईट ऍटॉमिक मास वाढतो म्हणजे मेल्टिंग पॉइंट वाढायला पाहिजे ही अपेक्षा आहे बाळांनो. काय आहे? पण फिलिंग होताना कसं होत असतंय हे बघा, हे जेव्हा फिलिंग होते डी मध्ये, हे D1, D2, D3, D4, D5 आणि मग काय होते? पेअरिंग. जेव्हा पेअरिंग होते ना तेव्हा अट्रॅक्शन कमी असं विचार केला जातो कारण स्पिन कॅन्सल झाली. काय कॅन्सल झाली? जेव्हा क्लॉकवाईज स्पिन आहे तर अट्रॅक्शन जास्त आहे. अट्रॅक्शन जास्त आहे, चिटकून आहेत, चिटकून जास्त आहेत, मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे? जास्त. पण पेअरिंग झालं, स्पिन पेअर झालं, अट्रॅक्शन काय झालं तर कमी. काय कमी झालं? अट्रॅक्शन. सो इथं बघा की काय होतंय, हे बघा, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम मेल्टिंग पॉइंट वाढतो. ऍक्च्युली मॅंगनीज हाफ फिल्ड आहे की नाही, तर त्याचं मेल्टिंग पॉइंट खूपच जास्त असायला पाहिजे होतं पण एक्सेप्शनली कमी आहे त्याचं. एक्सेप्शन, मॅंगनीजचं मेल्टिंग पॉइंट कमी आहे. परत आवर्त वाढतं आयनचं, मग परत कोबाल्टचं, निकेलचं, कॉपरचं कमी होत जातं. समझ में आ रहा है? एक्सेप्शनल क्रोमियमचं कमी आहे असायला, सॉरी क्रोमियम नाही, एक्सेप्शनल मॅंगनीजचं कमी असायला पाहिजे जास्त. मग पण 3D सिरीज मध्ये सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉइंट कोणाचा आहे? क्रोमियम. 3D सिरीज मध्ये सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉइंट कोणाचा आहे? क्रोमियम. पुढं झिर्कॉनियम आहे, निओबियम, मॉलिब्डेनम. परत टिक्टेनियम कमी होतं, असायला पाहिजे जास्त, झाला कमी.
परत रुटेडियम वाढतं, परत रोडियम, पॅलेडियम आणि गोल्ड, सिल्वरचं काय होतं तर कमी. गोल्ड नाही हा, सिल्वरचं कमी होतं. परत हॅफनियम, टॅन्टॅलम, टंगस्टन, सगळ्यात हायेस्ट मेल्टिंग पॉइंट टंगस्टन इलेक्ट्रिक बल्ब्स मध्ये असतं. रेनियम, ऑस्मियम, हे रेनियम, हे ऑस्मियम, इरिडियम, प्लॅटिनम आणि गोल्ड कमी होतं. समझ में आ रहा है? पेयरिंग की वजह से. किसकी वजह से? पेयरिंग. ये प्रॉपर्टी बाद में एक्सप्लेन करते हैं, यहाँ पे है. तो यहाँ पे क्या याद रखना है कि क्रोमियम, मोलिब्डेनम और टंगस्टन हर एक सीरीज में उनका मेल्टिंग पॉइंट सबसे ज्यादा है. 3D सीरीज में क्रोमियम का, 4D सीरीज में मोलिब्डेनम का, 5D सीरीज में टंगस्टन का मेल्टिंग पॉइंट ज्यादा है. ठीक है, ओके फाइन. पुढं मैंगनीज आणि टिटेनियम have exceptionally low melting point. Have exceptionally because they should be having a higher melting point, but exceptionally they are having low because उनके पास तो high unpaired है ना, तो सबसे ज्यादा अट्रैक्शन होना चाहिए था उनको. ठीक है, आता इथं बघा ट्रेंड्स मध्ये काय असतंय? atomic रेडिया, आयोनिक रेडिया, आयोनाइज्ड एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, ह्या सगळ्या पॉइंट्स असतात. ठीक आहे.